बेकायदेशीर दारू विक्रेता दादा बुधर अटकेत, 23,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री विरोधात करण्यात आलेल्या धडक कारवाईत काकडपाना येथील दादा बुधर याला अटक करण्यात आली. या प्रकरणी CCTNS गुन्हा क्रमांक 83/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे 23,520 रुपयांचा दारूचा साठा जप्त केला. दादा बुधर हा आपल्या राहत्या घरातून बेकायदेशीररित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी बेकायदेशीर दारू विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध सातत्यानं कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही कारवाई हर्सूल पोलीस ठाण्याचे API जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस पथकानं छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला व आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास हर्सूल पोलीस करतायत. बेकायदेशीर दारू विक्री व इतर अवैध धंद्यांविरोधातील मोहीम भविष्यातही अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. नमस्कार, मी API जीवन बोरसे, हर्सूल पोलीस स्टेशन. काल दिनांक 23 जून 2026 रोजी आम्हाला माहिती मिळाली की हर्सूल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूची विक्री होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून रेड केलेली आहे. त्या रेडमध्ये आम्ही साधारणतः 23,000 रुपयाचा दारूच्या बाटल्या जप्त केलेल्या आहेत आणि गुन्हा नंबर 83/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65E प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. माझं हर्सूल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन आहे, तुम्हाला जर अवैध दारूबद्दल कोणतीही माहिती मिळाली ती तात्काळ पोलिसांना कळवावी. आम्ही त्यावर कठोरात कठोर कारवाई करू. धन्यवाद.